सकाळपासूनच जल्लोष करायला सुरुवात केलेली आहे। भाजपचे कार्यकर्ते ज्यांच्याकडनं हा जल्लोष या ठिकाणी केला जातोय। बीडमधली समीकरणं यावेळेला काहीशी बदललेली आहेत आणि अजित पवारांना या ठिकाणी मोठा धक्का बसलाय, तर भाजपनं मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा आपलं वर्चस्व या ठिकाणी मिळवलेलं आहे। 288 पैकी महायुतीने आतापर्यंत 192चा आकडा पार केलाय। मात्र महाविकास आघाडीला अजूनपर्यंत 50चा आकडा देखील पार करता आलेला नाही। मात्र अद्याप सगळे निकाल हाती येणं बाकी आहे। अमरावतीच्या धामणगावातनं भाजपच्या अर्चना अडसड या आघाडीवरती आहेत। आमदार प्रताप अडसड यांच्या बहीण आहेत अर्चना अडसड आघाडीवरती। अमरावतीच्या धामणगावमधून भाजपच्या अर्चना अडसड या आघाडीवर आहेत। सुरुवातीपासूनच त्यांनी आघाडी घेतलेली आहे। तर बीड नगरपालिकेच्या 6 नगरसेवकांचे निकाल जाहीर झालेले आहेत। यामध्ये भाजपचे 2 नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी झालेले आहेत आणि त्यांच्याकडनंच हा जल्लोष केला जातोय। बीडमध्ये मतमोजणी ज्या ठिकाणी सुरू आहे आणि 6 नगरसेवक जे विजयी झालेत त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं हा जल्लोष। बीड नगरपालिकेमध्ये एकूण ज्या जागा आहेत त्यापैकी 6 जागांचे निकाल जाहीर। भाजपचे 2 नगरसेवक या ठिकाणी विजयी झालेत। अजित पवारांचे 2 आणि शरद पवारांचे 2 उमेदवार विजयी। शिरोळ नगरपालिकेत शिवशाहू यादव पॅनलचे उमेदवार या ठिकाणी आघाडीवर आहेत। शाहू आघाडीच्या योगिता कांबळे या ठिकाणी विजयी झालेले आहेत। शिरोळमध्ये योगिता कांबळे विजयी झाल्या। एक निकाल शिरोळमधनं समोर येतोय। शिरोळ नगरपालिकेमध्ये शिवशाहू आघाडी आणि शिवशाहू यादव पॅनलच्या योगिता कांबळे विजयी झाल्याची मोठी बातमी। आणि आकडेवारी आपण या ठिकाणी पाहूया तर भाजप 110 जागांवर, आता शिवसेना 46 जागांवर, तर अजित पवार यांची राष्ट्रवादी इथे 36 जागांवर। महायुतीनं 100चा आकडा पार केलेला दिसतोय आणि 32 या ठिकाणी शिवसेना ठाकरे गट 8 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी देखील 8 जागांवर इथे आहे। तर महायुती 192 जागांवर। चंद्रपूर भद्रावतीमधून काँग्रेस खासदार धानोरकर यांचे दीर पिछाडीवर आहेत। प्रतिभा धानोरकर यांचे दीर या ठिकाणी पिछाडीवर। भाजपचे अनिल धानोरकर हे पिछाडीवर असल्याची बातमी। चंद्रपूरच्या भद्रावती या ठिकाणाहून काँग्रेसचे खासदार धानोरकर यांचे दीर हे पिछाडीवरती आहेत। पुन्हा एकदा आकडेवारी बघूयात। भाजप 110 जागा, शिवसेनेला आतापर्यंत 46 जागांवरती, तर राष्ट्रवादी अजित पवारांची 36 जागांवरती आघाडीवर। कार्यकर्त्यांचा जल्लोष या ठिकाणी सुरू झालाय। विजयी उमेदवारांचा गुलाल या ठिकाणी उधळला जातोय। सासवडमध्ये ही दृश्य आपण इथे पाहतोय। सासवडमध्ये भाजपचा जल्लोष पाहायला मिळत आहे। सासवडमध्ये भाजपचा गुलाल या ठिकाणी उधळला जातोय। भाजपचा उमेदवार या ठिकाणी विजयी झालेला आहे। आणि अलिबागमध्ये शेकापचे अक्षय नाईक विजयी झालेत। शेकापनं आघाडी घेतली आहे। अलिबागमध्ये शेकापचे अक्षय नाईक हे विजयी झालेले आहेत। अलिबागमध्ये शेकापच्या अक्षय नाईक या विजयी झालेले आहेत। आपण पाहतो की अलिबागमध्ये तर पुन्हा एकदा आकडेवारी पाहूयात। भाजप 110, शिवसेना 47, राष्ट्रवादी या ठिकाणी 35, काँग्रेस 32 आणि शिवसेना 8 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 8 सगळ्यात